रामकृष्ण हरी. श्रावण महिन्याच्या चिंतनमालेमध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील निवडक अभंगाचं चिंतन आपण करतोय. चिंतनासाठी आज घेतलेला अभंग असा आहे. मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न, लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्यांनी. न म्हणते नम्रता अंगी नेघे रंगी पालट, तुका म्हणे त्याच्या नावे गीता व्हावे संतोषी. खूप छान अभंग आहे. महाराज या अभंगामध्ये भाग्यवंत लोकांच्या विषयी बोलतात. कुणाला म्हणायचं भाग्यवंत पुण्यवंत, याचं वर्णन महाराज करतात. कसे असतात भाग्यवंत सांगताना महाराज पहिल्या ओळीमध्ये म्हणतात, मोकळे मन रसाळ वाणी. मनच मोकळा आहे, काहीच नाही त्या मनामध्ये. म्हणजे काय, कुणाविषयी आकस नाही, कुणाच्या विषयी द्वेष नाही, कुणाचा मत्सर नाही, अभिमान नाही, माज नाही, मनामध्ये कुठला ताठा नाही. असं मोकळं मन. आणि वाणी कशी ऐकतच राहावी अशी रसाळ मधुर, आणि जे जे बोलेल ते हितकारक असेल, सगळ्यांच्या हिताचं असेल, अशी वाणी असणारे जे लोक असतात ना, त्यांना महाराजांनी भाग्यवंत म्हटलं. आणि असे जे भाग्यवंत लोक असतात ज्यांच्याकडे असं मोकळं मन असतं, मोकळ्या मनाचं म्हणतो आपण, मोकळं मन असतं आणि पवित्र असे विचार असतात, रसाळ मधुर वाणी असते, त्या लोकांकडं महाराज म्हणतात ऐश्वर्य आणि लक्ष्मी जी असते ती त्यांच्याकडेच असते. आणि ज्यांच्याकडे ती असते त्यांनाच भाग्यवंत म्हणतात. महाराज म्हणतात लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्याने. भाग्य जे काय असतं ना, किंवा भाग्यवंत जे कोणी असतो ना, तर ते ह्या लोकांना म्हणतात. काय गुण असतात सांगताना अजून एक गुण महाराज सांगतात अशा भाग्यवंत लोकांचा. महाराज म्हणतात न म्हणते नम्रता अंगी. न म्हणते नम्रता अंगी नेघे रंगी पालट. वागण्यामधली नम्रता, प्रत्येकाबद्दलचा आदर, समोर आल्याबरोबर प्रत्येकाला नतमस्तक होण्याची तयारी. ही जी माणसं असतात ना, त्यांच्याकडेच लक्ष्मी येते, त्यांच्याकडेच ऐश्वर्य असतं म्हणतात. पण हे कुठपर्यंत? काही लोक आपल्याकडे काही नसताना दुसऱ्याच्या पाया पडतील, वागतील, मुजरा करतील, नमन करतील, पण ते ऐश्वर्य, ते सगळं प्राप्त होऊन आपल्या नम्रतेमध्ये, आपल्या नमनामध्ये कुठलाही पालट होणार नाही. महाराज म्हणतात नेगे रंगी पालट. त्या नम्रतेमध्ये किंवा त्या नमनामध्ये कोणताही बदल होणार नाही. असे जे लोक असतात ना, महाराज म्हणतात तुका म्हणे त्यांच्या नावे घेता व्हावे संतोषी. लांब काय म्हणतात, या माणसाची, अशा माणसाचं नाव जर ऐकलं ना, तर मनाला समाधान वाटतं. वा काय माणूस, वा किती सुंदर, किती भारी माणूस आहे असं वाटतं. म्हणजे भाग्यवंत होण्यापासून अगदी थोडे दूर आहोत आपण. किती, एवढे दूर. किती? पहिला गुण सांगितलाय मोकळं मन. मनामध्ये भरलेला सगळा कचरा दूर फेकून द्यायचा आहे. एवढं सोपं आहे भाग्यवंत होणं. कसलाच आकस नाही, दुसऱ्याबद्दल कसलाच वाईट विचार मनामध्ये नाही. दुसऱ्याचं चांगलं होताना मनाला कधीच वेदना होत नाही, काहीच राखून ठेवलेलं नाही. जे असेल मनात तेच येईल ओटात, अशा पद्धतीचं ज्याचं मन असतं. पहिला निकष सांगितलेला आहे मोकळं मन भाग्यवंत होण्यासाठी. दुसरा निकष सांगितलेला आहे रसाळ वाणी.
काही काही जणांचं बोलणं असं असतं, बोलला की पेटलंच लोकांचं. दोघात हा तिसरा बोलला की त्याचं झालं, वाटोळच झालं जे चाललं होतं. अशी नको वाणी. कशी पाहिजे? रसाळ पाहिजे. बोलेल तो अगदी प्रेमळ आणि तेही हितकारक. आपल्या बोलण्यानं इतरांचं हित होईल असं बोलणं. 2 गुण सांगितलं. बोला ना, जे बोलायचंय ते असंच बोला की ज्याच्यानं दुसऱ्याचं हित होईल. मोकळं मन, रसाळ वाणी आणि तिसरा एक महत्वाचा गुण सांगितलाय. हे 3 गुण आले. तिसरा गुण सांगितलाय नम्रता. अंगातला ताठा काढून टाकला, ताठरता काढून टाकली. प्रत्येकाच्या बद्दल एक आदर मनामध्ये निर्माण झाला. इतरांच्या प्रती नमन करण्याची तयारी, नम्र राहण्याची तयारी. महाराज एका ठिकाणी म्हणतात, नम्र झाले भूता त्याने कोंडेले अनंत. नम्र झालेले लोक आहेत ना, ते परमेश्वराला आपल्या अंतःकरणात ठेवतात. ती नम्रता. अवघड आहेत काही 3 गुण. विचार केला तर फार अवघड नाहीत, पण त्याला प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक लक्षात ठेवावं लागेल की आपल्याला कुणाबद्दलही आकस ठेवायचं नाही, कुणाबद्दलही द्वेष ठेवायचा नाही, कुणाबद्दल सुद्धा आपल्या मनामध्ये वाईट विचार आला नाही पाहिजे. अशा पद्धतीचं आपलं मोकळं मन बोलेल, त्याच्यातून प्रेम ओसंडून वाहत असेल. इतरांच्या बद्दल सदैव आपण आदरभाव ठेवूया आणि आजचं एक चिंतन इथंच थांबूया. राम कृष्ण.